तर मागच्या प्रकरणामध्ये आपण मुद्दा पाहिला होता परिसंस्थेचे घटक. तर परिसंस्थेचे घटक पाहताना त्याच्यामध्ये आपण परिसंस्थेचे जैविक घटक, रासायनिक घटक आणि अजैविक घटक हे सगळेच घटक आपण मागच्या या ट्री डायग्रामनुसार पाहिले होते. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण आता या आजच्या व्याख्यानामध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण हे जे घटक जे आहेत, उत्पादक आहे, भक्षक आहे आणि विघटक आहेत, यांच्या बाबतीमध्ये थोडक्यात आणखी डिटेलमध्ये जाणार आहोत. आता हे तुमचं झालेलं आहे. उत्पादक काय आहेत, भक्षक काय असतात, भक्षकांचे परत प्रकार काय असतात, प्राथमिक भक्षक काय असतो, द्वितीय भक्षक काय, तृतीय भक्षक काय असतो, सर्वभक्षीय प्राणी काय असतो आणि विघटक हे काय कार्य करतात, हे सगळं तुमचं झालेलं आहे. आता त्याचाच भाग म्हणून पुढं आजच्या लेक्चरमध्ये आपण हा मुद्दा पाहणार आहोत, ऊर्जा प्रवाह, एनर्जी फ्लो. आता ऊर्जा प्रवाह, त्याला आपण इंग्रजीमध्ये एनर्जी असं म्हणतो. कुठलीही परिसंस्था घ्या किंवा पर्यावरणामध्ये ऊर्जेचा प्रवाह, प्रवाह म्हणजे वाहत राहणे किंवा ती ट्रान्सफर होत जाते, संक्रमित होत जाते. एका ठिकाणावरून ऊर्जा दुसऱ्याकडे ट्रान्सफर होत जाते. पण आता हा जो ऊर्जेचा प्रवाह आहे हा कुठून कुठं जातो, तर या ठिकाणी सजीव घटकांच्या बाबतीमध्ये हा आहे. याची सुरुवात कुठून होते, कशी होते आणि तो कशा पद्धतीने वाहत वाहत पुढं संक्रमित होत जातो, याच्या बाबतीमध्ये आपल्याला इथं सांगायचं. पेपरमध्ये तुम्हाला थोडक्यात टिपांसाठी हा प्रश्न 5 मार्कांना विचारला जाऊ शकतो. तर आकृती काढून व्यवस्थित ऊर्जेचा प्रवाह कसा असतो एवढंच फक्त सांगायचं आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला या पृथ्वी तलावरती ऊर्जेचा पहिला स्रोत कोणता आहे, तर तो आहे सूर्य. सूर्यापासून या पृथ्वीला ऊर्जा प्राप्त होते आणि ती ऊर्जा वापरली जाते. तो अजैविक घटक आहे, निर्जीव आहे सूर्यप्रकाश. त्यानंतर हवेतील विविध वायू आहेत, कार्बन डायऑक्साईड सारखा वायू आहे. सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड ह्या दोन वायू, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश, हे दोन घटक वापरून वनस्पती आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हे तर आपलं झालेलं आहे ऑलरेडी. म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया इथं सुरू झाली. म्हणजे सूर्याची जी ऊर्जा आहे ती भौतिक ऊर्जा आहे, मृत किंवा निर्जीव स्वरूपातील ती ऊर्जा आहे. त्या निर्जीव ऊर्जेला रूपांतरित केलं जातं. कशामध्ये? सजीव ऊर्जेमध्ये, झाडांमध्ये. निर्जीव ऊर्जेचा वापर करून वनस्पती आपलं अन्न तयार करतात आणि ती ऊर्जा सेंद्रिय घटकांमध्ये रूपांतरित केली जाते. म्हणजे सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड हे निर्जीव घटक वापरून, निर्जीव ऊर्जेचा वापर करून तिला सजीव ऊर्जेमध्ये किंवा सेंद्रिय पदार्थाच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याचं काम पहिलं कोण करतं, तर ते वनस्पती करतात. आणि हे वनस्पतीच आहेत या पृथ्वी तलावरती की ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्या दुसऱ्यावरती अवलंबून नाहीत आणि म्हणूनच आपण त्यांना स्वयंपोषी असं म्हणतो. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता त्यांच्या पानांमध्ये, फांद्यांमध्ये किंवा खोडामध्ये, मुळामध्ये सगळीकडे हे अन्न साठवलं जातं. ही अन्न म्हणजे हे ऊर्जाच आहे. ही ऊर्जा आहे एका प्रकारची. मग आता ही ऊर्जा इथं तयार झाली परिसंस्थेमध्ये किंवा पर्यावरणामध्ये. ही ऊर्जा पहिल्यांदा तयार झाली. ही ऊर्जा तयार करण्याचं काम केलं वनस्पतींनी. आता ही ऊर्जा इथून कशा कशा पद्धतीने पुढं जाते त्याला आपण सांगणार आहे. ते सांगणं म्हणजे ऊर्जेचा प्रवाह सांगणं असं आहे. आता ऊर्जेच्या प्रवाहाच्या बाबतीमध्ये थोडक्यात आधी ह्या काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ऊर्जेच्या रूपांतरणाचे काही नियम आहेत. 2 नियम या ठिकाणी ते दिलेले आहेत. तर पहिला नियम काय आहे, हा असाच्या असा तुम्हाला पेपरमध्ये लिहावा लागणार आहे. ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होताना ती निर्माण होत नाही किंवा नष्टही होत नाही. म्हणजे कुठलीही ऊर्जा ज्यावेळेस रूपांतरित होते त्यावेळेस ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा तिला नष्टही करता येत नाही. मग ऊर्जेच्या बाबतीत काय घडतं, तर ऊर्जा फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर होते. म्हणजे सूर्याची ऊर्जा आली, ती प्रकाशाच्या स्वरूपात होती, उष्णतेच्या स्वरूपात होती. तिचं रूपांतर घडलं अन्न ऊर्जेमध्ये. झाडांमध्ये ते अन्नाच्या रूपाने तयार झाली. म्हणजे येताना आला प्रकाश, उष्णता, आणि त्या उष्णतेचं रूपांतर केलं अन्नामध्ये. तर हे रूपांतर घडू शकतं किंवा घडलं जातं. म्हणजे ते ऑलरेडी झाडांमध्ये जे आलंय ते सूर्यापासूनच आलेलं आहे. फक्त ते झाडांनी वेगळ्या फॉर्ममध्ये
वेगळ्या रूपामध्ये ते स्वतःच्या पानांमध्ये साठवलं. त्याच्यामध्ये वाढ होत नाही किंवा घट सुद्धा होत नाही. ऊर्जेमध्ये वाढ होत नाही, घट होत नाही किंवा ती वाढ किंवा घट होऊ शकते, परंतु ऊर्जा नवीन निर्माण होऊ शकत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही. पहिला मुद्दा तुम्ही वाचून पाहू शकता. एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतर होत असताना ती निर्माण होत नाही किंवा नष्टही होत नाही, परंतु ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये हस्तांतरित होताना तिच्यामध्ये घट होऊ शकते, ती घटली जाईल. वाढ किंवा निर्माण किंवा नष्ट होत नाही, परंतु वाढ किंवा घट होऊ शकते. हा पहिला नियम. आता दुसरा नियम काय आहे ऊर्जा रूपांतरणाचा? तर ऊर्जेचं रूपांतर होताना त्यात जर घट झाली, साहजिकच आहे. आता पहा, एका टप्प्यातून दुसऱ्याकडं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं, तिसऱ्याकडून चौथ्याकडं, चौथ्याकडून पाचव्याकडं, अशी जर ती ट्रान्सफर होत असेल आणि ह्या प्रत्येक टप्प्यावरती पहिल्याकडून दुसऱ्याकडे जाताना तिच्यात घट झाली, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जाताना तिच्यात घट झाली, तिसऱ्याकडून चौथ्याकडे जाताना तिच्यात घट झाली, तर साहजिकच एक वेळ अशी येणार आहे की त्या ठिकाणी ऊर्जा रूपांतरणाची प्रक्रिया किंवा हस्तांतरणाची प्रक्रिया थांबली जाणार आहे. पुढं जाण्यासाठी शिल्लकच नाही काही, तर कशी जाईल ऊर्जा? आता काही लोकांना ऊर्जा किंवा एनर्जी म्हणजे काय हे सुद्धा अजून म्हणजे क्लिअर नसेल. तर ऊर्जा म्हणजे अशी शक्ती की जिचा वापर करून सजीव हालचाल करतात. आपण उठून उभा राहतो, पायांनी चालत जातो कुठंतरी. हे चालण्यासाठी, एखादा जमिनीवरचा दगड हातात उचलण्यासाठी जी शक्ती लागते तिला आपण ऊर्जा असं म्हणतो. आपण जे अन्न खातो त्या अन्नापासून आपल्याला ती ऊर्जा मिळते. सगळ्या प्राण्यांना ती ऊर्जा अन्नातूनच मिळते. वनस्पतींना ती ऊर्जा फक्त सूर्यप्रकाशातून मिळत असते. तर ही जी ऊर्जा आहे, निसर्गामध्ये सजीवांचं चक्र चालण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे, निश्चित आवश्यक आहे. आणि ती ऊर्जा परिसंस्थेमध्ये कशा पद्धतीने हालचाल करत असते, वाहत असते, हे आपल्याला इथं सांगायचंय. म्हणजे तो ऊर्जेचा प्रवाह सांगणं आहे. तर हे आधी समजून घ्या, ऊर्जा म्हणजे काय आणि ऊर्जा प्रवाह काय असतो. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऊर्जा सगळ्यात पहिल्यांदा येते पृथ्वीवरती सूर्यापासून, आणि नंतर ती पहिल्यांदा वनस्पतींमध्ये स्टोअर केली जाते किंवा रूपांतरित करून ती अन्नाच्या रूपाने साठवली जाते. आता सूर्यापासून जेवढी ऊर्जा सूर्यप्रकाशाच्या रूपाने पृथ्वीवरती येते, त्या सगळ्या ऊर्जेपैकी केवळ 1% ऊर्जा ही वनस्पती आपलं अन्न बनवण्यासाठी वापरतात. उरलेली 99% ऊर्जा जी आहे ती परत वातावरणात बाहेर फेकली जाते. वनस्पती किती ऊर्जा घेतात हा ऑब्जेक्टिव्हसाठी 2 मार्कांना प्रश्न असू शकतो. पहा, सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेपैकी किती ऊर्जा वनस्पती अन्न बनवण्यासाठी वापरतात? तर केवळ 1%. 99% बाकीची परत पाठीमागं वातावरणामध्ये फेकली जाते, नको ती. त्यातली फक्त 1% वनस्पती घेतात पृथ्वीवर येणाऱ्या ऊर्जेपैकी. आता इथं ऊर्जेचा जो प्रवाह आहे, त्या ऊर्जेच्या प्रवाहामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता ही गोष्ट या ठिकाणी नोट्समध्ये दिलेली आहे मी, परंतु स्लाईडमध्ये टाकायची ती राहिली. ठीक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे झालं 2 मार्कांसाठी हा प्रश्न, की सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेपैकी किती ऊर्जा वनस्पती वापरतात अन्न बनवण्यासाठी? तर 1% वापरतात. आता वनस्पतींपासून हा प्रवास सुरू होणार आहे. हे पहा, इथं आकृतीमध्ये दाखवलंय. सूर्यापासून वनस्पतीमध्ये, वनस्पतीपासून प्राण्यांमध्ये, प्राण्यांपासून दुसऱ्या प्राण्यांमध्ये. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की सूर्यापासून येणारी ऊर्जा वनस्पतींमध्ये किती टक्के? फक्त 1% घेतली जाते. 99% परत वातावरणामध्ये टाकली जाते. आता वनस्पतीतून प्राण्यांमध्ये आणि त्या प्राण्यातून पुढच्या प्राण्यांमध्ये हे जे ऊर्जेचं वहन आहे किंवा प्रवाह आहे, इथं वनस्पतीतून प्राणी आणि प्राण्यातून परत प्राणी हे होत असताना इथं ऊर्जेचा प्रवाह केवळ 10% पुढच्या गटाला दिला जातो. फक्त 10% ऊर्जा पुढच्या पोषण पातळीला, पुढच्या प्राण्याला मिळते. 90% ती परत वातावरणामध्ये टाकली जाते. हे लक्षात ठेवा.
म्हणजे हे 1% आणि 10%चं ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. नोट्समध्ये मी त्या दिलेल्या आहेत, परंतु परत एकदा मी रिपीट करतो पहा. सूर्यापासून जेवढी ऊर्जा येते त्यातली 99% ऊर्जा ही बाहेर टाकली जाते किंवा वातावरणामध्ये परत फेकली जाते. त्यातली फक्त 1% ऊर्जा वनस्पती वापरतात. वनस्पती जेवढं काही स्वतःमध्ये असतं त्यांच्याकडे स्टोअर केलेलं आहे, त्यातला वनस्पतींना खाल्ल्यानंतर जो प्राणी आहे, हरिण आहे, हरणाने जर वनस्पती खाल्ली तर आता इथं पहा उदाहरणामध्ये कॅलरीच्या भाषेमध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. सूर्यापासून येणारी ऊर्जा 1000 किलो कॅलरी इतकी आहे. 1000 किलो कॅलरी. तर त्याच्यापैकी 1% 1% म्हणजे 1000चा 1% किती? तर ते होतंय फक्त 10 किलो कॅलरी. 1000चा 1% म्हणजे 10 किलो कॅलरी. ही 10 किलो कॅलरीज फक्त वनस्पतींनी वापरली आणि स्वतःमध्ये स्टोअर केली. 99% म्हणजे 990 किलो कॅलरीज ही एवढी ऊर्जा वातावरणात परत फेकली. हे लक्षात ठेवा. 990 म्हणजे 99% आहेत एकूण आलेल्या ऊर्जेपैकी. तर हे 990 कॅलरीज किलो कॅलरीज परत वातावरणात टाकलं. आता हे जे झाड आहे, वनस्पती आहे, हिच्यामध्ये किती किलो कॅलरीज आहेत? तर 10 किलो कॅलरीज स्वतःमध्ये आहेत. आता इथून पुढं ज्यावेळेस ह्या वनस्पतीला हे हरिण खाणार आहे, तर हे इथून पुढं जो ऊर्जेचा प्रवाह आहे हा प्रत्येक लेवलला फक्त 10%च पुढं दिलं जातं. इथून पुढं फक्त 10%च दिलं जातं. मग आता इथं ऑलरेडी झाडाकडे किती आहेत? 10 किलो कॅलरीज आहेत. तर त्या 10 किलो कॅलरीजचे 10% म्हणजे किती? 1 किलो कॅलरीज. हरिण खाताना 10च्या 10 किलो कॅलरीज खातं. हरिण खाताना 10 किलो कॅलरीज खाईल, परंतु त्याला मिळतात फक्त 1 किलो कॅलरीज. बाकीच्या 9 किलो कॅलरीज परत बाहेर टाकल्या जातात. म्हणजे ह्या हरणामध्ये शिल्लक राहिली फक्त 1 किलो कॅलरीज. बाकीच्या 9 परत बाहेर टाकल्या जातात. म्हणजे 10%च त्याच्यामध्ये राहिलं. आता हे 10 जे 1 किलो कॅलरीज याच्याकडे जे राहिलेले आहेत त्या हरणाला वाघाने खाल्लं. तर त्या वाघाने खाल्ल्यानंतर 1 किलो कॅलरीज त्याने खाल्ली, परंतु त्याच्या 90% भाग हा वातावरणात टाकला गेला आणि वाघाकडे शिल्लक राहिला फक्त 0.1 किलो कॅलरीज. एवढंच शिल्लक राहिलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की सूर्यापासून झाडांपर्यंत येताना ऊर्जा येत असताना 99% मागं जाते, 1% झाड घेतं. झाडामध्ये जेवढी काही आहे ती हरणापर्यंत देताना 10% दिली जाते. 90% परत वातावरणात टाकलं जातं. हरणाकडून पण वाघाला 10% दिलं जातं. 90% परत वातावरणात टाकलं जातं. म्हणजे झाडापासून पुढं ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो फक्त 10% पुढं जातो. एवढं लक्षात ठेवा. हे पहा, ते 10%चं जे उदाहरण आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे मी. याला म्हणतात, ही पण एक आकृती तुम्हाला काढणं गरजेचं आहे. याला म्हणतात ऊर्जेचा प्रवाह, एनर्जी फ्लो किंवा पिरॅमिड किंवा ऊर्जा प्रवाह मनोरा, मराठीमध्ये मनोरा म्हणतात त्याला, एनर्जी फ्लो पिरॅमिड. तर हा जो मनोरा आहे, हा मनोरा कसा आहे तो एकदा पाहून घ्या. इथं मी ऊर्जा टक्क्यांमध्ये दिली, इथं मागच्या उदाहरणामध्ये किलो कॅलरीजमध्ये दिली. त्याच्यामुळे काही लोकांना थोडंसं कन्फ्युजन होत असेल. समजून घेतलं तर ते लक्षात येईल. किलो कॅलरीजचे टक्के जर केले तर ते किती भरतात? 99% म्हणजे 990 किलो कॅलरीज किंवा 1% म्हणजे 10 कॅलरीज येतात तिथं झाडामध्ये. हे समजून घ्यावं लागेल तुम्हाला. आता इथं हे उदाहरण टक्क्यांमध्ये दिलेलं आहे. सूर्यापासून जी काही ऊर्जा मिळते, इथं खाली जे आहे ते गवत आहे, ह्या गवताला ऊर्जा मिळते आणि ह्या गवतामध्ये 100% अन्न आहे असं थोडा वेळ गृहीत धरा. सूर्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. गवतामध्ये जी काही ऊर्जा तयार झालेली आहे, जे काही अन्न तयार झालेलं आहे, ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गवतापासून पुढे 10%चा प्रवास सुरू होतो. गवतावर जगणारे जे कीटक आहेत त्या कीटकांमध्ये 10% जातं. आता ह्या कीटकांना खाऊन परत जगणारे काही प्राणी आहेत, त्याच्यात 10% म्हणजे 1% पुढे जाणार. त्या चिमणीला खाऊन परत लांडगा जर जगत असेल तर चिमणीपासून पुढं 10% जाणार, म्हणजे त्या 1%चे 10% म्हणजे 0.1%. तर हे लक्षात घ्या. प्रत्येक स्तरावरती ऊर्जा पुढं जात असताना
90% वेस्ट होते, घट होते आणि 10%च फक्त पुढं जात असते. हा ऊर्जा प्रवाहाचा मनोरा पहा. सगळ्यात खाली इथं गवत आहे. गवत काय आहे? उत्पादक आहे. आता ह्या गवताला कीटक खातात, म्हणजे हे भक्षक आहेत, प्राथमिक भक्षक आहेत गवताला खाणारे. हे प्राथमिक भक्षक. ह्या प्राथमिक भक्षकांना खाते चिमणी, म्हणजे ही द्वितीय भक्षक आहे. आणि ह्या चिमणीला परत खातो लांडगा, म्हणजे लांडगा आहे तृतीय भक्षक. तर अशा पद्धतीने हा मनोरा वर जाणारा आहे. गवताला कीटक खाणार, कीटकांना चिमणी खाणार, चिमणीला लांडगा खाणार. पण गवताकडून ऊर्जा 10%च कीटकांमध्ये जाणार, कीटकांमधून 10%च चिमणीत जाणार आणि चिमणीमधून 10%च ऊर्जा लांडग्यामध्ये जाणार. असा ऊर्जेचा प्रवाह असतो. म्हणजे ऊर्जा खालच्या पातळीतून वरच्या पातळीच्या दिशेने संक्रमित होत असते, गवतापासून ते लांडग्यापर्यंत. आता मी इथं उदाहरण सोयीचं किंवा सोपं उदाहरण घेतलंय, गवत, कीटक, चिमणी, लांडगा. इथं तुम्ही दुसरंही उदाहरण घेऊ शकता. गवत, हरिण किंवा ससा, चिमणीच्या जागेवरती तिथं लांडगा आणि लांडग्याच्या जागेवरती तिथं सिंह, असंही उदाहरण असू शकतं. पण मी एक साधं सोपं उदाहरण असावं म्हणून गवत, कीटक, चिमणी आणि लांडगा असं उदाहरण घेतलंय. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की गवतापासून लांडग्याच्या दिशेने असा इकडून खालून वरच्या दिशेने ऊर्जेचा प्रवाह जात असतो, खालून वरच्या दिशेने. आता वरच्या दिशेने जाताना हा जो मनोरा आहे तो वरच्या दिशेने असा निमुळता छोटा छोटा होत गेलेला आहे. म्हणजेच छोटा छोटा होत जातोय याचा अर्थ काय की खालच्या पातळीतून वरच्या, त्याच्यावरच्या आणि त्याच्यावरच्या प्रत्येक वरवर पातळीमध्ये ऊर्जेचा प्रवाह जसजसा जातो तसतसं ऊर्जेमध्ये घट होत जाते आणि पुढच्या वरच्या पातळीमध्ये ऊर्जा संक्रमित होताना, प्रवाहित होऊन जात असताना केवळ खालच्या स्तरातून 10% ऊर्जा पुढच्या स्तराला दिली जाते. म्हणजे गवतामध्ये जेवढं आहे त्याच्या 10% कीटकांना मिळते, कीटकांना जे मिळालंय त्याच्या 10% चिमणीला मिळते, चिमणीला जे काही मिळालंय त्याच्या 10% लांडग्याला मिळते. म्हणजे जसजसं वर जाऊ तसतसं ऊर्जेचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. म्हणून गवत खा किंवा व्हेज खाणं प्रेफर केलं पाहिजे असं म्हटलं जातं. आता ह्या ऊर्जा प्रवाहाच्या बाबतीमध्ये थोडक्यात आपण पाहणार आहोत. आता इथं तेच सगळं काही सांगितलेलं आहे. पहा, गवत किंवा वनस्पती ह्या ऊर्जा परिसंस्थेमध्ये काय काम करतात तर उत्पादक आहेत. त्या डायग्राममध्ये इथं दाखवलंय गवत हे उत्पादक आहे. उत्पादक म्हणजे अन्न तयार करणारा घटक आहे. सूर्याचा प्रकाश वापरतो आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न तयार करतो. आता हे जे गवत आहे ह्या गवताला खाणारा घटक इथं आकृतीत कोणता दाखवलाय तर तो आहे कीटक. तो कीटक आहे की जो उत्पादकाला म्हणजेच वनस्पतींना खातो. यालाच आपण तृणभक्षक सुद्धा म्हणू शकतो. हरिण घेतलं, कीटक घेतले किंवा ससा घेतला तर ते गवत खाणारे आहेत म्हणून त्यांना आपण तृणभक्षक असं म्हणतो. आता हे जे तृणभक्षक आहेत म्हणजे हे गवतावर जगणारे प्राणी, ह्या प्राण्यांना खाऊन जगणारे परत प्राणी आहेत, त्यांना आपण मांसभक्षक प्राणी असं म्हणतो. मांस खाणारे प्राणी म्हणजे हे इथं लांडगाही टाकायला जाऊ शकतो. म्हणजे ह्या कीटकांना खाऊन जगणारे चिमणीसारखा प्राणी, तर तो मांसभक्षक प्राणी म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्यानंतर आकृतीमध्ये सगळ्यात वरती जो असतो वरच्या पातळीमध्ये तृतीय भक्षक. आता कीटक हा भक्षकांमधला पहिला भक्षक आहे, हा दुसरा भक्षक चिमणी आणि लांडगा हा तिसरा भक्षक आहे. गवत हा भक्षक आहे का? नाही, गवत हा उत्पादक आहे. हा उत्पादक, हा प्रथम भक्षक, हा द्वितीय भक्षक आणि हा तृतीय भक्षक. हे समजून घ्यावं लागेल थोडंसं. हाच भाग थोडासा किचकट आहे, तरीही मी नोट्स देणार आहे, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे. जाणीवपूर्वक समजून घ्या, इतर थेरीसारखं हे सोपं नाहीये. तर गवत उत्पादक आहे, कीटक प्रथम भक्षक, भक्षक खाणारा, आयतं खाणारा म्हणून तो प्रथम भक्षक, हा द्वितीय भक्षक आणि हा तृतीय भक्षक. तर या ठिकाणी तृतीय स्तर मांसभक्षकाचा इथं जातो म्हणजे लांडग्यापर्यंत. अशा पद्धतीने इथं आकृतीत आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता इथं तेच सांगितलंय की पोषण पातळी ही खालून वरच्या दिशेने जात असते.
आणि जसजशी वर जाईल म्हणजे गवतापासून ऊर्जा जसजशी वर जाते तसतशी ती कमी कमी होत जाते. खालून वरच्या दिशेने जाताना ऊर्जा ही नेहमी कमी कमी होत जाते, तिच्यामध्ये घट होत जाते. आणि तेच दाखवण्याकरता इथं आकडे दिलेत पहा. 100चे 10 झाले, 10चा 1 झाला, 1चा 0.1 झाला. ऊर्जा कमी कमी होत गेलेली आहे. आता दुसरी आणखी महत्वाची गोष्ट ह्या ऊर्जा प्रवाहाच्या बाबतीमध्ये आहे. इथं खालच्या 2-4 ओळीमध्ये दिलेलं आहे पहा. जीव वस्तुमान म्हणजे बायोमास याचा जर विचार केला, जीव वस्तुमान म्हणजे जर समजा पृथ्वीवरचं गवत घेतलं, आपण गवताचं वस्तुमान घेतलं, सगळं गवत जर आपण पाहिलं तर गवत हे खूप जास्त प्रमाणात असणार आहे. गवताला खाणारे प्राणी जर पाहिलं ना, म्हणजे थोडा वेळ आपण असं गृहीत धरू की सगळं गवत जर आपण घेतलं पृथ्वीवरचं, ते जर 100 किलो भरलं, उदाहरण म्हणून सांगतोय, संपूर्ण पृथ्वीवरचं गवत जर घेतलं आपण, ते जर 100 किलो भरलं, तर त्या गवताला खाऊन जगणारे हे जे कीटक आहेत यांचं वजन किती भरायला पाहिजे तुमच्या मते? हे वाचून पहा. जीव वस्तुमानाचा विचार केला तर उत्पादक वनस्पतींचे जीव वस्तुमान हे सर्वाधिक असते. त्यापेक्षा कमी वस्तुमान हे तृणभक्षकांचे असते आणि सर्वात कमी जीव वस्तुमान हे अंतिम भक्षकाचे किंवा मांसभक्षकाचे असते. म्हणजे इथं काय, मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं होतं, म्हणजे कन्सिडर करा की गवत 100 किलो भरलं, जेवढं सगळं गवत आहे ते कापून आणलं, आपण मोजलं, 100 किलो भरलं, तर गवताला खाऊन जगणारे जे कीटक आहेत त्यांचं वजन 100 किलोपेक्षा जास्त भरल की कमी भरल? ते कमी असणार आहे. समजा गवत 100 किलो आहे, तर कीटकांचं सगळं काही वस्तुमान मोजलं तर ते 80 किलो. चिमणी ह्या गटातले जे प्राणी आहेत त्यांचं वस्तुमान जर मोजलं, ह्या गटातल्या प्राण्यांचं, इथं आपण चिमणी वगैरे असं न म्हणता गवताला खाणारे जे आहेत त्यांचं वस्तुमान मोजलं, गवताला खाणाऱ्यांचं, तर ते 80 किलो भरल. आता ह्या तृणभक्षकांना, ह्या पातळीतल्या प्राण्यांना खाणारे जे आहेत इथले चिमणीच्या जागेवरचे, ह्या प्राण्यांचं वजन मोजलं तर ते 80 पेक्षाही कमी म्हणजे 60 किलो भरल. आणि वरच्याचं ह्या गटातल्या प्राण्यांचं मोजलं तर ते 60 किलोपेक्षाही कमी, कदाचित 40 किलो 30 किलोच भरल. म्हणजे याचा अर्थ वाघ आणि सिंहांचं प्रमाण फार कमी आहे, ते ह्या गटामध्ये इथं वरती येतात पहा. इथं सगळ्यात जास्त वस्तुमान आहे, सगळ्यात जास्त त्यांचं प्रमाण पृथ्वीवरचं खूप जास्त आहे. वरच्या गटातल्या प्राण्यांचं प्रमाण आणखी कमी, त्याच्यावरच्या गटातल्या आणखी कमी आणि त्याच्यावरच्या गटातल्या आणखी कमी आहे. म्हणजेच हा ऊर्जा प्रवाहाचा मनोरा आपल्याला काय सांगतो की हे जे वस्तुमान आहे उत्पादकाचं, प्रथम भक्षकाचं, द्वितीय भक्षकाचं आणि तृतीय भक्षकाचं, यांचं प्रमाण, वस्तुमान, जीव वस्तुमान असं म्हणतात त्याला. हे जीव वस्तुमान जर मोजलं तर ते जीव वस्तुमान उत्पादकाचं सगळ्यात जास्त असतं, त्यापेक्षा कमी प्राथमिक भक्षकाचं असतं, त्यापेक्षा कमी द्वितीय भक्षकाचं असतं आणि सगळ्यात कमी तृतीय भक्षकाचं असतं. हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आणखी एक खाली ओळ दिलेली आहे की ऊर्जा रूपांतरणाचे 4 ते 5 पोषण पातळ्या असू शकतात. म्हणजे इथं मी जे दिल्यात 1, 2, 3 आणि 4 असतील किंवा काही ठिकाणी त्या 5 पण असू शकतात. आता इथंच जर 5वी म्हणलं तर इथं लांडग्याच्या वरती परत सिंह आला, झाली 5वी पातळी, असंही होऊ शकतं. तर 4 किंवा 5 पातळ्या असू शकतात आणि त्या पातळ्यांनुसारच अन्नाची साखळी तयार होते, त्याला अन्न साखळी, फूड चेन जो मुद्दा पुढं आहे तो मानला जातो, अन्नजाळी आणि अन्न साखळी. आता ह्या ज्या पोषण पातळ्या तुम्हाला मी आता म्हणलं की इथं ह्या 4 पोषण पातळ्या मी दाखवल्यात, अशा 4 ते 5 पोषण पातळ्या साधारणपणे असतात. मग ही पोषण पातळी म्हणजे काय, तर तो पुढचा मुद्दा आहे तुमच्या सिलेबसनुसार. पोषण पातळी किंवा पोषण स्तर, त्याला ट्रॉफिक लेवल असं म्हटलं जातं. आता ही जी ट्रॉफिक लेवल किंवा पोषण पातळी, पोषण स्तर आहे, पोषण म्हणजे ऊर्जा घेऊन स्वतःचं पोषण करणारं पोषण होतं, त्याला आपण पोषण म्हणतो. पण आता हे पोषण कोणत्या पातळीवरती करतं त्याच्यावरती ते डिपेंड आहे. तर ह्या पातळीमध्ये ही जी साखळी आहे किंवा हा जो क्रम आहे पोषणाच्या स्तरांचा,
जसं वेगवेगळे समाजामधले स्तर असतात, म्हणजे गरीब, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय, हे जसे स्तर आहेत आपल्या समाजामध्ये आर्थिक निकषांवरती ठेवलेले, गरीब, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू किंवा उच्चवर्णीय, हे हे 3 स्तर जे आपण केलेले आहेत, तर हे तशाच पद्धतीचे, परंतु हे पोषणाच्या आधारावरती केलेले स्तर आहेत किंवा पातळी आहेत, पोषणाच्या आधारावर केलेल्या. साहजिकच याची सुरुवात ही गवतापासून किंवा वनस्पतींपासून होणार, म्हणूनच इथं सगळ्यात खाली पहिल्या पोषण पातळीवरती कोण येणार आहे, तर ते येणारे उत्पादक, म्हणजेच हिरव्या वनस्पती, गवत, झाडं. दुसऱ्या पोषण पातळीवरती कोण येतंय, तर त्यांना खाऊन जगणारे शाकाहारी प्राणी. द्वितीय पोषण पातळी त्याला असं म्हणतात. इथं 2 आकडा लिहिला आहे. त्यानंतर तिसरी पोषण पातळी, तृतीय पोषण पातळीमध्ये हे जे शाकाहारी आहेत, म्हणजे इथं पहा, पहिल्या उत्पादकांमध्ये काय येतंय, गवत येतंय, झाडं येतात. ह्या गवताला, झाडाला कोण खातंय, शाकाहारी प्राणी खातात. म्हणजे कोण, हरिण आहे, ससा आहे. हरिण, ससा हे दुसऱ्या पोषण पातळीमध्ये आलेत या ठिकाणी. आता ह्या हरणाला आणि सशाला खाऊन जगणारे मांसाहारी प्राणी काही आहेत, ते येतात तिसऱ्या पोषण पातळीमध्ये इथं, म्हणून त्याला आपण मांसाहारी प्राणी म्हणतो. म्हणजे इथलं जे हरिण किंवा ससा आहे, त्या हरणाला किंवा सशाला कोणी खाल्लं, लांडग्याने खाल्लं. हा इथं लांडगा, लांडगा किंवा कोल्हा, मांसाहारी प्राणी, तो आला तृतीय पोषण पातळीमध्ये. आता ह्या लांडग्याला, ह्या मांसाहारी लांडग्याला किंवा कोल्ह्याला कुणी खाल्लं, त्याच्याही पेक्षा मोठा मांसाहारी प्राणी आहे. म्हणजे इथं 2 मांसाहारी आहेत पहा. लांडगा सुद्धा मांसाहारीच आहे, आणि इथं याच्यापेक्षा मोठा मांसाहारी कोण, तर वाघ किंवा सिंह. म्हणजे त्या लांडग्याला खाणारा वाघ आहे किंवा सिंह आहे, तो उच्च स्तर मांसाहारी प्राणी. मांसाहारी मधला पण उच्च स्तर, वरचा, म्हणजे ह्या खालच्या मांसाहारी प्राण्याला खाणारा मांसाहारी प्राणी, म्हणून त्याला उच्च स्तर मांसाहारी असं म्हटलं. म्हणजे आता परत एकदा पहा, इथं गवत, हरिण, लांडगा, सिंह. चौथ्या पोषण पातळीमध्ये सिंह आलाय पहा. आता ह्या सिंहाला तर काय कोणी खाऊ शकत नाही. म्हणजे याच्या खाली जे आहेत, सिंहाच्या खाली लांडगा घ्या किंवा हरिण घ्या किंवा गवत, हे खालचे तिन्ही लोक ह्या सिंहाला कोणीही खाऊ शकत नाहीत. मग आता सिंहाचं काय, त्याच्या पुढं काय होणार सिंहाचं, कारण ऊर्जा तर, पोषण तर पुढं पुढं गेलेलं आहे. गवतातून पोषण गेलं हरणात, हरणातून पोषण गेलं लांडग्यात, लांडग्यातून पोषण गेलं पुढं सिंहात. आता ह्या सिंहाचं पुढं काय, तुम्हाला मी आधीच्या एका लेक्चरमध्ये सांगितलं की तो सिंह ज्या वेळेस मरतो, मृत पावतो, त्यावेळेस त्याचं विघटन केलं जातं. हे सारं आपलं झालेलं आहे घटकांमध्ये, आणि त्याचाच फक्त हा ॲप्लिकेशन आहे, उपयोग आहे इथं पोषण स्तरामध्ये. तर हा सिंह ज्यावेळेस मरतो चौथ्या पोषण पातळीमध्ये, त्यावेळेस त्याला खाणारे, तो मरून पडल्यानंतर त्याचा तुकडे तुकडे करणारे किंवा त्याला कुजवण्याची प्रक्रिया करणारे, सडवणारे जे घटक आहेत, सूक्ष्म कीटक आहेत, सूक्ष्म जीवाणू आहेत, त्यांना आपण विघटक असं म्हणतो. आणि ह्या विघटकांची पोषण पातळी असते 5वी. म्हणून 1, 2, 3, 4 आणि 5 ह्या 5 पोषण पातळ्या किंवा ट्रॉफिक लेवल दिलेल्या आहेत. पहिल्या याच्यामध्ये उत्पादक आहे, दुसऱ्या पातळीत शाकाहारी प्राणी आहेत, तिसऱ्या याच्यामध्ये त्या शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी आहेत, चौथ्या पोषण पातळीमध्ये मांसाहारी प्राण्यांना खाणारे मोठाले मांसाहारी प्राणी, सिंहासारखे प्राणी आहेत, आणि सिंहासारखा प्राणी मरतो त्यावेळेस त्याला कुजवण्यासाठी, सडवण्यासाठी काम करणारे सगळ्यात शेवटच्या गटामध्ये किंवा पातळीत आहेत ते म्हणजे विघटक आहेत. हे पोषण पातळी किंवा पोषण स्तर आहेत. आता हे सुद्धा तुम्हाला 5 मार्कांसाठी टिपांचा प्रश्न म्हणून विचारलं जाणार आहे. तर याच्यामध्ये थोडंसं आपण थेरॉटिकल पार्ट जो आहे तो आपण पाहू. जे मी आता बोललोय तेच सगळं काही या ठिकाणी शब्दांच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आता ऊर्जा ही नेहमी खालच्या पातळीतील सजीवांकडून वरच्या पातळीमध्ये जात असते. आता सजीव पहा, खालच्या पातळीतून वर जाते. हा बाण पहा इथं, खालून वर चाललेला आहे. म्हणजे गवतातून हरणात, हरणातून लांडग्यात, लांडग्यातून सिंहात, सिंहातून परत विघटकांमध्ये. तर खालच्या पातळीतून वरच्या पातळीमध्ये ती संक्रमित होत असते. आता
इथं एका पातळीतून दुसऱ्या पातळीमध्ये ज्यावेळेस ऊर्जा जाते, म्हणजे गवतातून हरणात, हरणातून लांडग्यात, ही जी एकातून दुसऱ्यात जाते ऊर्जा, त्यावेळेस तिथं काही प्रमाणामध्ये ऊर्जा वापरली जाते. म्हणजे हरिण गवत खातं, म्हणजे ते काही गवत खाऊन नुसतं बसून राहत नाही, ते चालतं पण ना, म्हणजे काही ऊर्जा ते स्वतःमध्ये वापरतं पण. अन्न पचवायला सुद्धा ताकद लागते, ऊर्जा लागते, ती सुद्धा वापरलीच जाते ना. म्हणजे गवत खाल्ल्यानंतर सगळंच्या सगळं शरीरामध्ये स्टोअर होत नाही, तर ते काही प्रमाणात वापरलं सुद्धा जातं. त्यानंतर अन्न ऊर्जेचं संक्रमण जसं वरती जातं तसं ऊर्जा कमी कमी होत जाते. इथं पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, हे पहा, पिरॅमिडमध्ये किंवा मनोऱ्यामध्ये ऊर्जा जसजशी वर जाते तसं ऊर्जेचं प्रमाण हे कमी कमी होत जातं किंवा ऊर्जा ही घटत जाते, कमी कमी होत जाते. हेच इथं सांगितलंय. आता सगळे सजीव जे आहेत हे अन्नासाठी एकमेकांवरती अवलंबून आहेत, मान्य आहे. हरिण घ्या, लांडगा घ्या, ससा घ्या, कोल्हा घ्या, सिंह घ्या, वाघ घ्या किंवा अगदी सूक्ष्म कीटक घ्या, हे सगळे एकमेकांवरती अवलंबून आहेत. पण त्यांची अशी खिचडी नाही. ते प्रत्येकाचा एक एक स्तर आहे, एक एक लेव्हल आहे. त्या स्तरावरतीच ते राहतात. मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं की काही प्राणी जे आहेत ते फक्त गवतच खातात, काही प्राणी फक्त मांसच खातात. त्यांचे त्यांचे स्तर ठरलेले आहेत. तसेच या ठिकाणी स्तर सुद्धा ठरलेले आहेत. म्हणजे विघटकांचा स्तर जो आहे तो सगळ्यात शेवटचा स्तर आहे. असं तर कधी होत नाही ना की लांडगा आहे आणि लांडगा उभा आहे आणि तो लांडगा उभा असतानाच विघटक आले आणि त्याला सडवण्याची कुजवण्याची क्रिया सुरू केली, असं अजिबात होत नाही. तो सगळ्यात शेवटचा घटक आहे विघटक म्हणजे. तर ते प्रत्येक आपापल्या जागेवरती त्यांचं काम करत असतात आणि त्याला आपण त्यांचे स्तर असं म्हणतो किंवा पातळी असं म्हणतो. आता ही जी संकल्पना आहे, 2 मार्कांसाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पोषण पातळी किंवा पोषण स्तर ही संकल्पना सगळ्यात आधी 1942 मध्ये लिंडमन या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा ती वापरली. आता या संकल्पनेमध्ये त्यांचं काय म्हणणं होतं की पोषण पातळी किंवा पोषण स्तर म्हणजे काय, तर सजीवांचा अन्न प्राप्त करण्याचा स्तर, ते कोणत्या लेव्हलवरती अन्न प्राप्त करतात. आता इथं लेव्हलच जर तुम्हाला सांगायची तर ह्या याच्यामध्ये साखळीमध्ये किंवा ह्या स्तरांमध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला की हरिण कुठं असणार आहे, हरिण हा प्राणी कुठं असणार आहे, तर यातल्या एकाही विद्यार्थ्याचं उत्तर हे येणार नाही की 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरला हरिण येऊ शकतं का. विचार करून पहा, इथं 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरला हरिण येऊ शकतं का. हरिण जिवंत राहण्यासाठी ह्या लेव्हलला असणार आहे का, अजिबात नाही. हरिण ससा हे इथं दुसऱ्या लेव्हलला, दुसऱ्या पातळीवरच असणार आहेत. निश्चित त्यांची पातळी ठरलेली आहे. ते जगण्यासाठी याच पातळीवरती राहतात. हरिण जगण्यासाठी लांडगा खाणार नाही, हे लक्षात ठेवा. ससा जगण्यासाठी लांडगा खाणार नाही. पाठीमागेही मी तुम्हाला सांगितलं की ससा काही झालं तर कोंबडी खात नाही, लांडगा खात नाही, तो गवतच खातो. म्हणजे तो ह्याच पातळीवरती राहतो, त्याची पातळी ही फिक्स आहे. त्यानंतर लांडग्याची पातळी सुद्धा इथं फिक्स आहे, सिंहाची पातळी सुद्धा फिक्स आहे आणि विघटकाची पातळी सुद्धा त्याची ठरलेली आहे. म्हणूनच इथं सांगितलंय की पोषण पातळी म्हणजे सजीवांचा अन्न प्राप्त करण्याचा स्तर, ते कोणत्या स्तरावर, कोणत्या लेव्हलला अन्न प्राप्त करतात हे दाखवणारा भाग म्हणजे पोषण पातळी आहे. आता पाठीमागे एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला होता की जंगलामध्ये लांडगा पण आहे, सिंह पण आहे, दोघंही प्राणीच आहे, दोघंही मांस खातात, लांडगा पण मांस खातो, सिंह पण मांस खातो, मग हे साखळीमध्ये देताना दोघांचेही नावं कशाला द्यायची, दोघांपैकी एकच ठेवला तर चाललं, तो चालत नाही, दोघांचेही नावं द्यावी लागतात. त्याचं कारण असं आहे की इथं लांडगा हा वेगळ्या स्तरावरती आहे आणि सिंह हा वेगळ्या स्तरावरती आहे. त्या दोघांचे जे लेव्हल आहे पोषण पातळीमधली ती वेगळी आहे. इथं जर पाहिलं तर लांडगा जो आहे तो इथं 3ऱ्या पोषण स्तरावरती आहे, 3य पोषण पातळीमध्ये लांडगा येतो. तो इथं 4थ्या पातळीमध्ये येऊ शकत नाही, तो 3ऱ्याच पातळीमध्ये असणार आणि त्याला, लांडग्याला
सिंह खाणार. असं उलटं नाही होऊ शकत. म्हणजे असं होऊ शकतं का? विचार करून पहा, थोडं इमॅजिन करा. इथं शाकाहारी प्राणी म्हणजे इथं हरिण आहे. हरणाला इथं सिंहाने खाल्लं आणि सिंहाला लांडग्याने खाल्लं. असं होऊ शकतं का? अजिबात नाही होऊ शकत. ते उलटं झालं. हरणाला लांडगा खाईल आणि लांडग्याला सिंह खाईल. त्याच्यामुळे लांडगा आणि सिंह हे जरी दोघंही मांसाहारी असले तरी सुद्धा ह्या पोषण स्तरामध्ये ते वेगवेगळ्या पातळीवरती काम करतात. त्यांचं अन्न मिळवण्यासाठी ते एका पातळीवर नाहीत, ते वेगवेगळ्या पातळीवर आहेत आणि म्हणून ते या ठिकाणी द्यावे लागतात. दोघंही मांसाहारी असले तरीही त्यांचा उल्लेख करावा लागतो. आता त्याच्यानुसार ह्या 5 पातळी केलेल्या आहेत. हे तुम्हाला टिपांमध्ये द्यायचं आहे. हेच 5 पातळी म्हणजे 5 मुद्दे काढलेत आपण. प्राथमिक पोषण पातळी, द्वितीय पोषण पातळी, तृतीय पोषण पातळी, चतुर्थ पोषण पातळी आणि 5वी पोषण पातळी. आता इथं ह्या आकृतीकडे पाहून मला एका प्रश्नाचं उत्तर सांगा की ह्या 5ही पातळ्यांमध्ये सगळे भक्षक आहेत का? सगळे भक्षक आहेत का? नाही. भक्षक कुठून कुठपर्यंत आहेत? भक्षक म्हणजे आयतं खाणारे. आयतं खाणारे भक्षक कुठं आहे? हा शाकाहारी दुसऱ्या पातळीमधला जो आहे हरिण, हा भक्षकच आहे. इथं लांडगा जर घेतला मांसाहारी तिसऱ्या पातळीमधला, तोही भक्षकच आहे. आणि चतुर्थ पोषण पातळीमधला सिंह घेतला उच्च स्तर मांसाहारी, तोही भक्षकच आहे. हे तीनही दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पातळीमध्ये हे तिघही भक्षक आहेत. मग आता इथं उत्पादक कोण आहे? उत्पादक आहे झाडं किंवा गवत. पहिला जो आहे तो उत्पादकांचा आहे, दुसरा, तिसरा, चौथा भक्षक आहे आणि 5वा आहे तो विघटक आहे. मी हे कुठली गोष्ट बोलतोय तुम्हाला थोडंसं रिकॉल करतो मी परत. या घटकाच्या बाबतीत हे पहा, हे आठवून पहा. उत्पादक, भक्षक, विघटक. तेच या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. हा उत्पादक, हे 3 भक्षक आणि हा विघटक. आता हे पहा, प्राथमिक पोषण पातळी उत्पादक, द्वितीय पोषण पातळी शाकाहारी प्राणी, तृतीय पोषण पातळी मांसाहारी प्राणी, चतुर्थ पोषण पातळी उच्च स्तर मांसाहारी. हे पहा, इथं उत्पादक म्हणलं का गवत, शाकाहारी म्हणलं की हरिण, मांसाहारी म्हणलं त्याला खाणारा म्हणजे लांडगा आणि त्याच्याही वरचा मांसाहारी म्हणजे सिंह आणि सगळ्यात शेवटची 5वी पोषण पातळी विघटक. हे पहा, आता हे सगळं ऑलरेडी झालेलं आहे. याच्यामध्ये नवीन असं काहीही नाही, पण तरीही पण परत एकदा रिवाईज व्हावं याच्याकरता परत हे देतोय तुमच्यासमोर. तर त्याच्यामध्ये पहा, प्राथमिक पोषण पातळी उत्पादक. आता उत्पादक कोण आहेत? गवत, झाडं हे सारे उत्पादक आहेत. हिरव्या वनस्पती सगळ्या. त्या हिरव्या वनस्पती काय करतात? प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फांद्यांमध्ये, झाडांमध्ये, पानांमध्ये, खोडांमध्ये, मुळांमध्ये सगळीकडे हे अन्न स्टोअर करून ठेवतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी असं म्हणतात. हे पहिल्या पातळीवरती आढळून येणारे प्राथमिक पोषण पातळी म्हणजे ही गवताची किंवा स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे, ही पहिली पोषण पातळी आहे. आता दुसऱ्या पोषण पातळीमध्ये, द्वितीय पोषण पातळीमध्ये कोण आढळतं? तर सगळे गवत खाऊन जगणारे प्राणी, गवत खाणारे प्राणी. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? खाली चित्र दाखवलेत पहा. ससा, हरिण, गाय, झेब्रा, हत्ती, आणखी तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. गवत खाणारे, फक्त आणि फक्त गवत खाणारे, ससा असेल किंवा आणखी इतर सगळे प्राणी तुम्ही गवत खाणारे त्याच्यामध्ये घेऊ शकता. इव्हन नाकतोडापासून सुद्धा, नाकतोड्यापासून हत्तीपर्यंत जेवढे गवत खाणारे प्राणी आहेत ते सगळे याच्यामध्ये द्वितीय पोषण पातळीमध्ये किंवा शाकाहारी प्राण्यांमध्ये ते येतात. आता हे जे आहेत भक्षकांच्या गटामधले हे प्राथमिक भक्षक आहेत. हे कन्फ्युजन होऊ देऊ नका. पातळी जरी द्वितीय असली, दुसरी पोषण पातळी असली तरी भक्षकांच्या गटातले हे पहिले आहेत. म्हणजे आयते खाणारे हे पहिले आहेत. थोडक्यात लक्षात ठेवायचं झालं तर आयत खाऊ जे आहेत सगळे आयतं खाणारे त्यातलं हे पहिले आहेत. आता तृतीय पोषण पातळीमध्ये कोण आहेत? तर जे पहिल्यांदा गवत खाल्लं त्या गवत खाणाऱ्या प्राण्यांना खाणारे, तृणभक्षक प्राण्यांना खाणारे हे आहेत. मग आता नाकतोडा असेल तर नाकतोडा खाल्ला जातो सापाकडनं.
किंवा ससा असेल तर त्याला लांडगा खातो, कोल्हा खातो. तर हे प्राणी जे आहेत लांडगा, कोल्हा, साप हे सगळे तृतीय पोषण पातळीमध्ये येतात. आणि भक्षकांची यादी जर घेतली म्हणजे भक्षक म्हणजे आयतं खाणारे, तर आयतं खाणाऱ्यांमध्ये हे 2 नंबरचे म्हणजे दुय्यम भक्षक आहेत. हे लक्षात ठेवा, इथं कन्फ्यूज होऊ नका. पोषण पातळी तिसरी आहे आणि भक्षक हे दुय्यम आहेत, दुसरे आहेत, तृतीय भक्षक आहेत. हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कोण कोण येतं तर त्याची उदाहरणं लांडगा, साप, कोल्हा वगैरे अशी उदाहरणं येतात त्याच्यामध्ये. इथं कन्फ्यूज होऊ नका. ह्या पातळ्या ज्या आहेत हे पहा, ही पातळी उत्पादकापासून सुरू होती म्हणून इथं प्राथमिक म्हणलंय, याला द्वितीय म्हणलंय, याला तृतीय म्हणलंय, चतुर्थ, पाचवी. पण हे उत्पादकांपासून मोजलंय आपण. भक्षकांच्या बाबतीत म्हणलं तर इथं गवत खाणारा, आयतं खाणारा पहिला हा आहे म्हणून याला प्राथमिक भक्षक इथं आहे. भक्षकांच्या यादीतला प्राथमिक इथं आहे. तो पोषण पातळी दुसऱ्यामध्ये येतो. हे लक्षात घ्या, हे समजून घ्या थोडंसं. आता तृतीय पोषण झाली. चतुर्थ पोषण पातळी काय आहे? आता इथं लांडगा आणि कोल्हा जो दिलाय म्हणजे गवत खाणाऱ्या हरणाला, सशाला खाणारे हे लांडगा, कोल्हा किंवा नागतोड्याला खाणारा साप यांनाही खातेत असे मांसाहारी, उच्चस्तर मांसाहारी. ते कुठे येतात तर चौथ्या पोषण पातळीमध्ये ते येतात. वाघ, सिंह, गिधाड, गरुड हे जे प्राणी आहेत, म्हणजे सापाला गरुड खातो पहा, इथं पण खातो. वाघ आहे, सिंह आहे, वाघ सिंह की जे लांडग्याला खातात, तर हे चौथ्या पोषण पातळीमध्ये येतात. उच्चस्तर मांसाहारी असंही त्यांना म्हणतात. आणि शेवटची पाचवी पोषण पातळी जी आहे ती विघटकांची आहे. विघटक म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की सिंह घ्या किंवा वाघ घ्या, हे मरून पडल्यानंतर किंवा एखादी वनस्पती, झाडं, फांद्या ते पडल्यानंतर कुजण्यासाठी, सडण्यासाठी जे मदत करतात किंवा सडवण्याचं, कुजवण्याचं काम जे करतात किंवा विघटन करण्याचं काम करतात, असे सगळे सूक्ष्म कीटक, जीवाणू, कवक, बुरशी या सगळ्यांना विघटक असं म्हणतात. विघटक. आणि हे पाचव्या पोषण पातळीमध्ये येतात. तर या पद्धतीने हे 5 ज्या पोषण पातळी आहेत किंवा 5 जे स्तर आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. पेपरमध्ये तुम्हाला हे देणं अपेक्षित आहे. हे 5 स्तर किंवा पोषण पातळी, टिपांसाठी हा मुद्दा तुम्हाला द्यावा लागणार आहे. ठीक आहे. तर याच्या बाबतीमध्ये तुमच्या शब्दांमध्ये नोट्स तुम्ही तयार करायच्या आहेत. ही आकृती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. परत परत हे ऐका आणि समजून घ्या. याच्याबद्दल आणखी काही व्हिडिओ असतील तर तेही नक्की पहा. माझ्या व्हिडिओतून काही गोष्टी कळल्या नसतील तर आणखी इतर व्हिडिओमधनं समजून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणखी चांगल्या सोप्या भाषेमध्ये व्यवस्थित सांगितलेलं असू शकतं. ते तुम्ही पाहू शकता. ट्राय करून पहा किंवा एखाद्या पुस्तकामध्ये चांगलं जर दिलेलं असेल तर नक्कीच पहा. काही हरकत नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय.